Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with Begin. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with Begin. Friends, today we are studying very easy tricks to talking English, speaking English. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कुठलंही जगातलं वाक्य असेल कुठल्याही लँग्वेज मधलं कुठल्याही भाषेतलं तर त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर कसं करायचं आणि ते इंग्रजीमधून कसं लिहायचं आणि इंग्रजीमधून ते कसं बोलायचं याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा पूर्णतः हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कॉन्सेप्ट क्लिअर होतील. सो गाइस लेट्स स्टार्ट. जर समजा वाक्य असे असेल, रमेश सकाळी भावासोबत किशोर कुमारचे गाणे गात होता. रमेश हा त्याच्या भावासोबत किशोर कुमारचं गाणं गात होता. कधी? सकाळी. असं वाक्य आहे आणि त्याचं जर इंग्रजीमध्ये करायचं तर एकदम सिंपल ट्रिक. या ट्रिकनं आपण कुठलंही इंग्रजीचं वाक्य कोणतंही वाक्य जर कुठल्याही भाषेतलं असलं, मराठी भाषेतलं असेल, हिंदी भाषेतलं असेल किंवा इव्हन तेलुगू कन्नड कुठल्याही भाषेतलं असेल तर त्याचं इंग्रजीमधून रूपांतर कसं करायचं हे अगोदर शिकूया आणि तेच वाक्य नंतर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हेही शिकूया. सो गाइस, रमेश सकाळी भावासोबत किशोर कुमारचे गाणे गात होता. तर हे वाक्य आहे. आता याचं इंग्रजीतलं आपण कसं करायचं हे अगोदर बघूया. याला आपण नंबरिंग देऊया, प्रत्येक शब्दाला मराठी क्रम देऊया किंवा इंग्लिश क्रम देऊया. रमेश 1 नंबर, सकाळी 2 नंबर, ली सकाळी म्हणजे सकाळमध्ये सकाळ, तर लीला 3 नंबर देऊया. कारण रमेश सकाळ सकाळ हा शब्द आहे त्याला वेलांटी, सकाळी म्हणजे सकाळच्या वेळेत आत, म्हणून हा 3 नंबर दिलेला आहे. पुन्हा भावासोबत, भाऊ 4 नंबर आणि सोबत 5 नंबर, कारण हा जोड शब्द आहे. भावासोबत, सोबत म्हणजे सह, म्हणून याला 5 नंबर दिला. कुणाचे गाणे गात होता? किशोर कुमार. किशोर कुमार हे 6 नंबर आणि चे याला 7 नंबर दिला. किशोर कुमारचे, दिसते किशोर कुमार हा एक वर्ड आहे आणि चे हा 7 नंबर, गाणे 8 नंबर, गात 9 नंबर आणि होता 10 नंबर. तर असे नंबर दिले. तर आता याचे इंग्रजीतनं करताना कसं करायचं बघा. पहिल्यांदा 1 नंबर आहे तसाच ठेवायचा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला उलट्या क्रमांकाने यायचं, असं 10 9 8 असं इंग्रजी करताना. 1 प्लस 10, त्यानंतर 9, त्यानंतर 8, त्यानंतर 7, त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. आता 1 घ्यायचं नाही, 1 अगोदर आपण घेतलेलं आहे. 1 हा पहिल्यांदा घ्यायचा आणि त्यानंतर उलट्या क्रमांकाने सगळे नंबर लिहायचे, म्हणजे 10 9 8 7 6 5 4 3 2. क्लिअर? तर आता याचं इंग्रजीतनं करायचं. ह्या आता 1 नंबरला काय आहे? रमेश, म्हणून काय होईल? रमेशला रमेश तसंच राहील, रमेश. 1 नंबरला काय? रमेश. त्यानंतर काय आहे? त्यानंतर 10 नंबर. 10 नंबरला काय आहे? होता. 1 नंबरला आपण रमेश घेतला, त्यानंतर काय नंबर आहे? 10. होता. होतासाठी काय शब्द आहे? वॉज. भूतकाळात आहे शब्द म्हणून वॉज.
होता. गात, गात म्हणजे गाणे, गाणे गाणे. तर त्याच्यासाठी शब्द काय आहे? सिंगिंग. सिंगिंग म्हणजे गाणे. हा 9 नंबर झाला. त्यानंतर 8 नंबर गाणे. गाण्यासाठी काय वर्ड आहे? सॉन्ग. त्यानंतर 7 नंबरला चे. चे साठी काय? ऑफ. ओ एफ. चे. आणि त्यानंतर 6 नंबर काय? किशोर कुमार. किशोर कुमारला किशोर कुमार तसंच ठेवूया. किशोर कुमार दिलं. त्यानंतर 5 सोबत. सोबत साठी शब्द काय इंग्रजीमध्ये? विथ. भावा. भावाला इंग्रजी शब्द, भाऊसाठी शब्द काय आहे? ब्रदर. त्यानंतर 3 नंबरला काय आहे? सकाळी. सकाळ मध्ये. सकाळ. सकाळ म्हणजे आत. सकाळच्या टायमात. आत साठी शब्द काय आहे? इन. इन. सकाळसाठी शब्द काय आहे? मॉर्निंग. किती मोठं वाक्य आहे तरी पण ते आपण अगदी सहजगत्या या ट्रिकद्वारे आपण केलेलं आहे. पहिल्यांदा काय घेतलं? एक रमेश. आणि पुन्हा उलट याचं. 10 नंबरला काय? होता. होतासाठी काय? वॉज. त्यानंतर गात. गात साठी काय? सिंगिंग. त्यानंतर गाणे. गाण्यासाठी काय आहे? सॉन्ग. चे. 7 नंबर काय? चे. चे साठी ऑफ. किशोर कुमार साठी किशोर कुमारच होणार. त्यानंतर 5 सोबत. सोबत साठी काय आहे? विथ. त्यानंतर 4 नंबरला काय आहे? भावा. भावा म्हणजे भाऊ, ब्रदर. 3 नंबरला आज. सकाळ. सकाळ म्हणजे सकाळच्या टायमात म्हणून इन. आणि सकाळसाठी शब्द मॉर्निंग. तर अशा रीतीनं हे या मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर आपल्याला प्रॅक्टिसद्वारे पहिल्यांदा आपण असं ज्या वेळेला आपण अगदी नवशिके असतो किंवा नवीन शिकणारे असतो त्यावेळेला आपण असे क्रम टाकून मराठीचं इंग्रजीमध्ये करू शकता. आणि सरावानं हळूहळू तुम्हाला मग ते बोलता पण येणार, म्हणजे स्पीच पण करता येणार. ओके, सो गाइज अंडरस्टँड दिस ट्रिक. आता दुसरं वाक्य बघूया. अजयने काल 3 लोकांना पैसे दिले. अजयने काल 3 लोकांना पैसे दिले. असं जर वाक्य असेल तर कसं करायचं बघा. आता आपण तेच ट्रिक वापरूया. नंबर देऊया अगोदर. अजयने 1 नंबर, काल 2 नंबर, 3 लोकांना. हे ऍडजेक्टिव्ह आहे बघा, ह्याला जोडून आलेलं आहे म्हणून हे 3 लोकांपर्यंत 3 आणि ना त्याच्यासाठी 4 आणि पैसे 5 आणि दिले 6. तर आता कसं होईल इंग्रजी करताना. अगोदर 1 नंबर आहे तसंच ठेवला. त्यानंतर आपल्याला उलटून नंबर घ्यायचे. 1 नंतर काय? 6. त्यानंतर 5. त्यानंतर 4. त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. तर कसं होईल. अजयने म्हणजे अजय. AJAY अजय. अजयने 1 नंबर काय? अजयने. अजय लिहिलं. त्यानंतर लास्ट वर्ड काय आहे? 6. दिले. दिले साठी काय शब्द आहे? गेव. गेव म्हणजे दिले. पुन्हा काय? त्यानंतर 5 पैसे. पैसेसाठी वर्ड काय आहे? मनी. गिव मनी. त्यानंतर 4 नंबरला काय आहे? ना. ना म्हणजे टू. टू म्हणजे त्यांना. आता 3 लोकांना. 3 लोकांना म्हणजे 3. 4 नंबर काय? ना. ना साठी आले 2. त्यानंतर 3 लोकांना म्हणजे 3 पीपल. लोक म्हणजे पीपल. 3 म्हणजे 3 पीपल. 3 पीपल.
आणि कधी दिलेले आहेत इथं बघा लास्टला काय 2 काल 2 नंबरला काय काल काल म्हणजे कालसाठी शब्द काय इंग्रजीमध्ये येस्टरडे येस्टरडे म्हणजे काल दिलेले आहे अंडरस्टँड आता असं जर वाक्य असेल प्रश्नार्थक टाईपचं तू कधी माझ्यासोबत जेवण घेणार आहेस आणि शेवटी प्रश्नचिन्ह तर हे वाक्य कसं करायचं बघा अगोदर नंबरिंग देऊया नंबरिंग देण्याच्या अगोदर यातला जो प्रश्नार्थक शब्द आहे कधी तो थोडासा बाजूला ठेवायचा त्याचा विचार आपल्याला नंतर करायचा आहे म्हणून त्याला गोल आळा करून ठेवा आणि मग नंबर द्या तुला 1 नंबर दिला माझ्या 2 नंबर सोबत 3 नंबर जेवण 4 नंबर घेणार 5 नंबर आहे 6 नंबर आणि शेवटी प्रश्नचिन्ह तर कसं होईल अगोदर 1 नंबरला 1 नंबर आहे तसंच ठेवला की आपल्याला आणखी उलट करत यायचं 1 प्लस 6 प्लस 5 प्लस 4 उलट्या दिशेने यायचं प्लस 3 प्लस 2 त्याच पद्धतीने यायचं आणखी आता 1 नंबरला काय आहे तू तू म्हणजे यू तूच काय होईल यू त्यानंतर 6 नंबरला काय आहे आहेस आहेस साठी काय येईल आर यू आर घेणार घेणार साठी काय शब्द टेकिंग जेवण साठी काय शब्द जेवण डिनर किंवा मील म्हणूया मील कारण डिनर हे संध्याकाळचं जेवण असतं मील म्हणजे कुठलेही जेवण सकाळचं संध्याकाळचं कोणतेही व्हेन आर यू टेकिंग मील अगोदर 1 नंबरला काय घेतलं तू तू म्हणजे यू त्यानंतर 6 नंबरला काय आहे आहेस ला आर त्यानंतर 5 नंबरला घेणार घेणे म्हणजे टेकिंग जेवण मील आता सोबत साठी काय शब्द आहे विथ माझ्या म्हणजे मी विथ मी तर असं वाक्य झालेलं आहे आता प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं हे आपण आता स्ट्रक्चर तयार केलं आता हा कधी शब्द आपण याचा विचार आणखी केलेला नाही तर ह्या कधी शब्दाचा विचार आपण आता करायचा आपण ह्याला झाकून ठेवलं होतं तर ह्या कधीसाठी काय शब्द येईल व्हेन व्हेन म्हणजे कधी आता मगाशी विचार केला नव्हता आपण या कधीचा कारण याला गोल आळं मारून ठेवलं होतं तर त्या कधीचं काय झालेलं आहे व्हेन आता यानंतर हे आर काय आहे टू बीचं सहाय्यकारी रूप आहे व्हेन नंतर हे टू बीचं सहाय्यकारी रूप घ्यायचं व्हेन आर आणि नंतर मग काय घ्यायचं करता मग बाकीचे शब्द जसे आहेत तसे लिहून ठेवायचे आता हे आर घेतलं आपण व्हेन नंतर आर घेतलं त्यानंतर यू घ्यायचं व्हेन आर यू आणि बाकी आहे तसंच टेकिंग हे जसं आहे तसंच घ्यायचं व्हेन आर यू आणि पुन्हा काय टेकिंग मील विथ मी जसं आहे तसं ठेवायचं आणि शेवटी काय द्यायचं क्वेश्चन मार्क तर अशा रीतीनं याचं होईल तू कधी माझ्यासोबत जेवण घेणार आहेस असं जर वाक्य असेल तर त्याचं कसं होईल हे बरोबर आहे बघा हे आपण नुसतं त्याचे वर्ड केले तयार आणि पुन्हा आपण स्ट्रक्चर मध्ये बसवायचं आहे तर त्या कधी कधीसाठी काय घ्यायचं व्हेन त्यानंतर यू आर आर हे काय टू बीचं सहाय्यकारी रूप आहे म्हणून आर अगोदर घ्यायचं आणि बाकी आहे तसंच पुन्हा राहिलेलं लिहायचं पुन्हा हे यू लिहिलं टेकिंग लिहिलं यू लिहिलं त्यानंतर टेकिंग मीला मील विथला विथ मीला मी आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके I hope all of you guys understand this technique or this easy trick. तर हे टेक्निक किंवा एक सोपी अशी पद्धत कुठलंही इंग्रजी वाक्य मराठी वाक्य दिलं तर ते इंग्रजीत कसं करायचं कसं लिहायचं आणि ते नंतर कसं बोलायचं तर ह्याची ही पद्धत आहे आता तुम्ही असा जर सराव केला तर तुम्ही काही दिवसानंतर सरावानं इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकता
कुठलंही वाक्य इव्हन जगातलं दिलं वर्ल्ड मधलं तर तुम्हाला या पद्धतीमुळे एक दोन तीन ट्रिक आहे. पहिल्या ट्रिक मध्ये तसं साधं जर वाक्य असलं तर कसं करायचं, दोन आपण एक्झाम्पल घेतलेले आहे. आणि प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याचं कसं करायचं हे पाहतो आहोत. आणखी एक प्रश्नार्थक वाक्य घेऊया म्हणजे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल. चौथं वाक्य जर असं असेल, आई मंदिरात कधी जाईल, आई मंदिरात कधी जाईल असं जर असेल, यातला प्रश्नार्थक शब्द अगोदर आपण झाकून ठेवायचा थोड्या वेळासाठी कधी, म्हणून त्याला गोलाळं केलं. आता नंबरिंग देऊया. आईसाठी 1 नंबर, मंदिरसाठी 2 नंबर, मंदिरात 3 नंबर आणि जाईल 4 नंबर. आता याचं इंग्रजी करताना कसं नंबर होईल, एकले एक अगोदर जसं तसं राहील, प्लस आता उलटे यायचंय 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2. ओके. तर 1 नंबरला काय आहे, आई. आईला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, मदर. मदर. आता 4 नंबरला जाईल, तर जाईलसाठी काय आहे, विल गो. कारण भविष्यातलं वाक्य आहे, कधी जाईल म्हणून इथे विल आलं. विल गो म्हणजे जाईल. आता 3 नंबरला काय आहे, मंदिरात. आत. तर तिथे काय, टू मंदिरात किंवा मंदिराकडे, टू आणि दी टेम्पल. दी टेम्पल हे 2 नंबर साठी मंदिरात. आणि शेवटी प्रश्नचिन्ह देऊया किंवा आपण ह्याचं करेक्शन स्ट्रक्चर केल्यावर प्रश्नचिन्ह देऊया. अगोदर 1 नंबर काय आहे, आई. आईसाठी मदर घेतला. त्यानंतर जाईल. जाईलसाठी विल गो. त्यानंतर 3 नंबरला काय आहे, मंदिरात किंवा मंदिराकडे, म्हणून इथं टू आलेला आहे. आणि इथं मंदिरासाठी दी टेम्पल. ओके. तर आता आपल्याला झाकून शब्द ठेवला होता बघा आपण, कुठला, कधी. तर त्यासाठी काय घ्यायचं, वेन. अगोदर काय घेतलं, वेन. आणि यातलं टू बीचं सहाय्यक रूप अगोदर घेऊ, काय, विल. वेन विल. त्यानंतर नाम घेऊ, मदर घेतलं. पुन्हा बाकीचं आहे तसंच लिहायचं, मदर गो टू दी टेम्पल आणि शेवटी प्रश्नचिन्ह. ओके. I hope all of you guys understand this concept very well. Even if there is any type of conclusion about this topic, then call me or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Begin. If you like my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.